नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, तो दिवस म्हणजे अर्जुन सायलीला प्रपोज कधी करणार किंवा सायली अर्जुनला प्रपोज कधी करणार, दोघे एकमेकांच्या मनातली गोष्ट एकमेकांना कधी सांगणार, या गोष्टीची आपण जी वाट बघत होतो, फायनली तो दिवस आता आलेला आहे. तर इथे अर्जुन आता सायलीला नुसतं प्रपोज करत नाही, तर इथे अख्ख्या जगाच्या समोर त्याने सायलीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि जेव्हा सगळ्या लोकांसमोर अर्जुन आपली मनातली गोष्ट सायलीला सांगतो, तेव्हा सायलीला सगळ्यात जास्त आनंद होतो. आणि तीसुद्धा अर्जुनला आपल्या मनातली गोष्ट सांगते. तीसुद्धा अर्जुनला होकार देते. जे तिला अर्जुनकडून ऐकायचं होतं ते फायनली तिने ऐकलेलं असतं. आणि अर्जुनलासुद्धा सायली आपल्यावरती प्रेम करते हे माहिती असतं, पण तरीसुद्धा सायलीच्या तोंडून ऐकल्यानंतर अर्जुनलासुद्धा जगातला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे ॲडव्होकेट नितीन जोशी यांनी मधुभाऊंची केस घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. अर्जुनला कमीपणा देण्यासाठी आणि त्याचबरोबर मधुभाऊंची केस जी अर्जुनने स्ट्रॉंग केलेली आहे ती वीक करण्याचा प्रयत्न इथे महिपत आणि साक्षी या दोघांनी मिळून केलेला असतो. त्यामुळे ॲडव्होकेट नितीन जोशी याला महिपतने विकत घेतलेलं असतं. त्याला खूप सारे पैसे खाऊ घातलेले असतात. मधुभाऊंची केस ही घ्यायची, पण ती जिंकायची नाही, तर ती हारायची. आणि अगदी इथपर्यंत सांगितलेलं असतं की त्या म्हाताऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी त्याची केस वीक करून टाकायची. तेव्हा इथे साक्षीचा त्या केसशी काही संबंध नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तर नितीन जोशी यांनी आता पैसे खाल्लेले असतात मधुभाऊंची केस हरण्यासाठी. तेव्हा अर्जुनला याबद्दल सगळं काही माहिती असतं. तेव्हा अर्जुन NOCवरती सही तर करतो, पण ॲडव्होकेट नितीन जोशी याचा पर्दाफाश करतो. चैतन्यला त्याचा व्हिडिओ काढायला सांगतो. महिपत आणि साक्षीबरोबर त्याचे संबंध आहेत असा पुरावा आपल्या मोबाईलमध्ये शूट करायला सांगतो. आणि जेव्हा तो पुरावा मधुभाऊंना दाखवला जातो, तेव्हा मधुभाऊंची खात्री पटते की अर्जुन माझ्या भल्याचा विचार करतोय. सायली म्हणालेली असते ते अगदी बरोबर असतं की ॲडव्होकेट जोशी आणि अर्जुन सरांचं भांडण झालं होतं, त्यामुळे कदाचित तो तुमच्यावरती राग काढू शकतो. आणि आता मधुभाऊंना ते म्हणणं पटलेलं असतं. मधुभाऊ इथे सायलीला म्हणतात तू बरोबर होतीस. आणि अशा पद्धतीने ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून मधुभाऊंनी पुन्हा एकदा केस काढून अर्जुनलाच ती केस लढण्यासाठी दिलेली असते. आणि त्यासाठी सायलीने सुद्धा मधुभाऊंना मनवलेलं असतं. ते कशा पद्धतीने सायलीने मधुभाऊंना तयार केलेलं असतं अर्जुनला पुन्हा केस देण्यासाठी. चैतन्य, महिपत, साक्षी आणि ॲडव्होकेट जोशी यांचा पुरावा कशा पद्धतीने गोळा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन अख्ख्या जगासमोर सायलीला कशा पद्धतीने प्रपोज करतो आणि सायली त्याला कसा होकार देते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन आता जेव्हा त्याला नोटीस येते ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून की मधुभाऊने ती केस त्यांना दिलेली आहे आणि त्यामुळे ती नोटीस अर्जुनला पाठवलेली असते की तुम्ही आता ती केस सोडा म्हणून. तर NOCवरती सही अर्जुन काही करायला तयार नसतो. मधुभाऊ म्हणतात की तुम्ही याच्यावरती सही करा. अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही माझ्यावरती रागवलात मान्य आहे, पण तुम्ही ही केस दुसरं कुठल्याही वकिलाला द्या, मी NOCवरती सही करेन. पण ॲडव्होकेट जोशी नाही, तो चांगला माणूस नाही आहे, मी नाही इथे सही करणार. सायली अर्जुनबरोबर काही बोलत नाही. ती सरळ किचनमध्ये निघून जाते, कारण मधुभाऊने वचन घेतलेलं असतं की अर्जुन इथे आला तर त्याच्याकडे पाठ फिरवायची, त्याच्याजवळ बोलायला जायचं नाही. त्यामुळे आता मधुभाऊंचा शब्द सायलीने पाळलेला असतो. ती किचनमध्ये जाऊन उभी राहते. तेव्हा अर्जुनसुद्धा जायला निघतो. मधुभाऊ म्हणतात की अर्जुन सुभेदार, सायलीच्या आनंदासाठी तरी ह्या NOCवरती सही करणार का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला सगळ्यात जास्त सायलीचा आनंदच महत्त्वाचा आहे आणि मला नाही वाटत जर मी याच्यावरती सही केली तर सायलीला आनंद होईल. तेव्हा इकडे सायलीच्या आनंदाचा विचार करूनच मी या NOCवरती सही करणार नाही आहे, असं अर्जुन मधुभाऊंना म्हणतो. तेव्हा अर्जुन विचारतो की सायली तुझी काय इच्छा आहे?
तेव्हा सायली गप्पच बसते आणि ती म्हणते की मधुभाऊंची जी इच्छा आहे ती. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण ही तुमची इच्छा नाही आहे, म्हणून मी ह्या NOC वरती सही नाही करणार. तेव्हा अर्जुन तिथून निघून आलेला असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अर्जुन सुभेदार, जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. आणि मधुभाऊ कुसुमताईला म्हणतात की सायलीला घेऊन तू तुझ्या गावी जा. तिकडे गेलीस ना की ह्या अर्जुन सुभेदाराकडून मी बरोबर याच्यावरती सही करून घेतो. तर सुभेदारांचं घर बर्बाद करण्यासाठी कल्पना, त्याचबरोबर पूर्ण आजी अस्मिता यांचे कान भरण्यासाठी त्या घरामध्ये प्रियाने पुन्हा एकदा एंट्री घेतलेली असते. तिला काही करून सायलीला त्या घरातून हकलून द्यायचं असतं आणि सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करून सुभेदारांची सून व्हायचं असतं फक्त पैशांसाठी. अर्जुनला आणि चैतन्याला तिचा हा प्लॅन माहिती असतो. तिनेच अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर हे शोधून काढलेले असतात आणि कल्पनाच्या हातामध्ये दिलेले असतात आणि म्हणून अर्जुन सायली एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. हे अर्जुनला तर करेक्ट माहिती असतं आणि म्हणूनच तो प्रियाचा रागराग करत असतो, प्रियाचा सातत्याने अपमान करत असतो. तर आता सायली जायला निघालेली असते कुसुमताईच्या गावाला. ती नकार देते. मधुभाऊ पुन्हा तिला आपली शपथ देतात. तेव्हा सायली आता समजावून थकलेली असते. कुसुमताई, तूच आता काहीतरी कर, असं सायली म्हणते. तेव्हा कुसुम चैतन्याला फोन करते आणि सांगते की मधुभाऊंनी सांगितलंय सायलीला माझ्या गावाला घेऊन जा म्हणून, आणि तिथे माझं घर आहे तिथे ठेवायला सांगितलंय थोडे दिवस. तेव्हा अर्जुनला आता ही बातमी चैतन्याकडून कळते. तर कुसुमताई आणि सायली दोघीजणी जायला निघतात. मधुभाऊंना सायली समजावण्याचा प्रयत्न करते. मधुभाऊ काही ऐकून घ्यायला तयार नसतात. तेव्हा अर्जुन आता चैतन्याबरोबर जातो त्या ST स्टँडला जिथे सायली गाडी पकडण्यासाठी जात असते. बसमध्ये आता बसण्याच्या आधी बसची वाट बघत ती तिथे बसलेली असते. अर्जुन सगळ्या ST स्टँडमध्ये, रेल्वे स्टँडमध्ये जाऊन सायलीला शोधतो. त्याला सायली काही सापडत नसते. शेवटीला तो पुन्हा एकदा ST स्टँडमध्ये येतो. तेव्हा सायली चेअरवरती बसलेली असते. अर्जुन इकडे तिकडे तिला शोधत असतो. सायली काही त्याला दिसत नाही. नंतर तो जिथे अनाऊन्समेंट करतात की कुठल्या गाड्या आलेल्या आहेत कुठल्या नाही त्या केबिनमध्ये जातो आणि माईकवरती म्हणतो की मिसेस सायली. तेव्हा सायली इकडे तिकडे अर्जुनला शोधायला लागते. तिलासुद्धा चाहूल लागलेली असते की अर्जुन इथे आला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, प्लीज थांबा, कुठेही जाऊ नका. आज मला माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला फायनली सांगायचीच आहे. आज मी सगळ्या जगासमोर माझं प्रेम कबूल करतोय. आणि तो म्हणतो की अख्ख्या जगासमोर मी तुम्हाला प्रपोज करतोय. आणि तो म्हणतो आय लव्ह यू मिसेस सायली. तेव्हा सायलीला खूप जास्त आनंद होतो आणि या क्षणाची ती आतुरतेने वाट बघत होती. तेव्हा सायली मागे वळून अर्जुनकडे बघते. अर्जुन तिला पुन्हा म्हणतो की सायली, आय लव्ह यू, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, प्लीज जाऊ नकोस, प्लीज नको जाऊस. तेव्हा अर्जुन बाहेर आल्यानंतर सायली धावत पळत जाते आणि अर्जुनला मिठी मारते आणि ती म्हणते की कधीपासून मला हे तुमच्या तोंडून ऐकायचं होतं आणि तुम्ही आता शेवटीला ते बोललात. तेव्हा अर्जुन म्हणतो मी कधीपासूनच तुम्हाला हे बोलण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर इथे अर्जुनने चैतन्याला एक काम दिलेलं असतं. चैतन्याला सांगितलेलं असतं की जोशीवरती लक्ष ठेव. जोशी महिपत आणि साक्षीला भेटला असेल आणि मधुभाऊंची केस हारण्यासाठीच तो माझ्याकडून ही केस काढून घेतोय, बदला घेण्यासाठी सुद्धा. मागच्या वेळेला मी त्याचा खूप अपमान केलेला, त्याचा बदला तो मधुभाऊंकडून घेईल ही केस हारवून. तेव्हा इथे जेव्हा जोशी, महिपत आणि साक्षी यांना भेटायला जातो तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं आता त्या जोशीचा पाठलाग करतात आणि त्याच्यामध्ये महिपत म्हणत असतो की जोशी, तुला ही केस घ्यायची आहे मधुभाऊची, पण तू त्याचा वकील नाही तर आमचा वकील आहे. तू ही केस जिंकायची नाही तर तू ही केस हारायची आहे. मधुभाऊची केस अर्जुन सुभेदार याने खूपच स्ट्रॉंग करून ठेवली आणि तुला ती केस पूर्णपणे वीक करायची आहे आणि अशी केस लढायची की या केसजवळ माझ्या मुलीचा काही संबंध नाही आहे आणि मधुभाऊनेच विलासचा खून केला असं सांगून त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण त्या मधुपाटलामुळे माझ्या मुलीला खूप त्रास झाला आहे, आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे असं इथे महिपत म्हणत असतो आणि ते सगळं चैतन्याने आणि अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. जोशीचा खरा चेहरा मधुभाऊंना दाखवायचा असतो आणि इथे तर आता अर्जुनने सायलीला प्रपोज केलेलं असतं. सायलीने सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. त्यामुळे अर्जुनला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही.
अर्जुन आपली शपथ देतो आणि म्हणतो कुठेही जायचं नाही, नाहीतर मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तेव्हा कुसुमताई आणि सायली पुन्हा घरी परत येतात. सायली आपल्या परीने मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करत असते. कुसुमताईसुद्धा मधुभाऊंना सांगते की त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करू नका. ते वेगळे झाले तर जगू नाही शकणार. ते दोघेजण एकमेकांवरती खरोखर प्रेम करतात. त्यांचं लग्न खरं आहे. तेव्हा इथे मधुभाऊंचा राग थोडाफार कमी झालेला असतो, पण तरीसुद्धा अर्जुन सायलीने केलेली फसवणूक त्यांना आठवते. तेवढ्यात इथे मधुभाऊ म्हणतात की मी कधीही अर्जुन सुभेदाराला माफ नाही करणार. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्हाला त्या NOC वरती सही हवी आहे ना? मी करायला तयार आहे, पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. आणि तो व्हिडिओ मधुभाऊंना दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्टपणे जोशी मधुभाऊंची केस त्यांना हरवण्यासाठी घेतोय आणि साक्षी शिकरेला जिंकवण्यासाठी घेतोय हे स्पष्ट होत असतं. महिपतने सांगितलेलं असतं की मधुकर पाटलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस त्याच्या बाजूने लढतोय जसं दाखवायचं, पण हरायचं आणि आमच्यासाठी जिंकायचं, कळलं का? आणि हे सगळं बघितल्यानंतर मधुभाऊंचा विश्वास पटलेला असतो की ॲडव्होकेट जोशी हा चांगला माणूस नाही आहे. अर्जुनवरचा राग मधुभाऊंवरती निघू शकतो. त्यामुळे इथे मधुभाऊ आता अर्जुनला काही बोलत नाही. मधुभाऊंना अर्जुन सांगतो की तुम्हाला राग आला आहे ना, ठीक आहे, पण तुम्ही माझ्याकडून केस काढू नका. मी तुमचा निदान वकील आहे, म्हणून तरी ही केस मला लढू द्या. तेव्हा इकडे आता मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, पण तुलासुद्धा माझ्याकडून फी घ्यावी लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, कबूल करतो मी तुमच्याकडून फी घ्यायलासुद्धा तयार आहे, पण ही केस माझ्याकडून दुसरं कुणालाही देऊ नका. मी हवं तर तुमच्या पाया पडतो. तेव्हा अर्जुनने आता मधुभाऊंची व्यवस्थित समजूत काढलेली असते. चैतन्याने समजावलेलं असतं, कुसुमने समजावलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ ऐकतात आणि आपली केस पुन्हा अर्जुनला देतात. तर चैतन्य आणि अर्जुनने जोशीच्या विरोधामध्ये सुद्धा पुरावा गोळा करत मधुभाऊंना विश्वास पटवून दिलेला असतो. तुमची केस दुसरा कुठलाही वकील घेऊ शकत नाही आणि जो घेईल तो फक्त तुम्हाला हरवण्यासाठीच घेईल, असं सुद्धा अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे सायलीला आनंद होतो. निदान मधुभाऊंनी केस तरी अर्जुनला लढण्यासाठी दिलेली असते. आणि इथे अर्जुनचं एक टेन्शन दूर झालेलं असतं. ते म्हणजे त्याला कळलेलं असतं की सायलीचंही त्याच्यावरती प्रेम आहे आणि सायलीला कळलेलं असतं की अर्जुनचं तिच्यावरती भरभरून प्रेम आहे. त्यामुळे आता एक लढाई लढायची असते, ते म्हणजे सुभेदारांना कन्व्हिन्स करायचं असतं, मधुभाऊंना कन्व्हिन्स करायचं असतं की आमचं लग्न खरं आहे, आमचं प्रेम खरं आहे. जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरी ते तात्पुरतं होतं आणि त्यानंतर आमचा संसार, आमची भांडणं आणि आमची माया प्रेम हे सगळं खरं होतं. असा विश्वास अर्जुनला आता सगळ्यांना पटवून देत सायलीला मानाने आपली बायको म्हणून, सुभेदारांची सून म्हणून पुन्हा एकदा घरी घेऊन जायचं असतं.